हे काव्या, यू नो व्हॉट, तुझे डोळे तर मला असं सांगतात की तुझं मन ऑलरेडी जिंकलंय मी. बस हे ओठ कबुली देत नाहीये, पण ठीक आहे, एक दिवस देणार. आय नो, नक्की देणार. कारण कारण ते घेतल्याशिवाय मी इथं जाणार सुद्धा नाही. तू ना वेड लावणार आहेस मला. ओ हॅलो मॅडम, हे ऑलरेडी लागले काय? तू ना इम्पॉसिबल आहेस. असले वर्ड्स नसतात माझ्या डिक्शनरी मध्ये कधीच. हे सगळं काय करतोयस तू? कळतंय का तुला काही? इथे इथे ही अशी कामं करणार आहेस का तू? त्रास होतोय? छे, मला कशाला काही त्रास होईल? अरे तुझ्याच घरी हे सगळं कळलं ना तर काय होईल याचा विचार केलास का तू? आणि मी काल तुला जा म्हणून सांगितलं होतं ना. अगं पण काव्या, तू तुझ्या घराखालून जा म्हणाली होतीस मला. आयुष्यातून निघून जा असं कुठे म्हणाली होतीस तू? आणि काव्या, इथे मी तुझं आणि माझं आयुष्य एक व्हावं म्हणून प्रयत्न करतोय. हे असं सगळं करून स्वतःची इतकी मोठी कंपनी असताना ज्या छोट्याशा ऑफिसमध्ये नोकराची कामं करून आमची थट्टाच करतोयस ना तू. इथे ही सगळी कामाची कष्टाची नाटकं करशील आणि बाहेर जाऊन एका छानशा आलिशान हॉटेलमध्ये राहशील. आमच्या पैशाची अडचण तुला त्यातलं काहीच कळणार नाही रे. खरी हिरोगिरी ना त्यात आहे, अशी फालतू नाटकं करण्यात नाही. नाटक? तुला हे सगळं नाटक वाटतंय काव्या? तू ना मला ओळखलंच नाहीस. पण आता बघ तू, मला इथे जे मिळते ना त्यातच खाई, गाडीमध्ये झोपे, पण जे काही करेल ना ते सगळं इथे जे मिळतंय तेवढ्यातच. आणि मग एक दिवस तुझ्याकडनं माझ्या प्रेमाची कबुली मिळवणार. कारण मला माहितीये, प्रेम तर तुझं आहे माझ्यावर. तू किती पण नाही म्हणालीस तरी. किती हट्टी आहेस रे तू. आणि तू हे सगळं जे करतोयस त्यात किती रिस्क आहे माहितीये का तुला? आणि हे हे इतके गुलाब माझ्याकडे कुठून आले असं मला कोणी विचारलं तर काय सांगायचं मी? मॅड मुलगा. हे घे काव्या. काव्या मॅडम, हे काय करताय? हे असं रोजेस का देताय मला? नाही म्हणजे मला खूप छान वाटतंय. अहो पण तुम्ही परत एकदा विचार करा. म्हणजे मी ट्रेनी मुलगा आहे इथे. तुम्ही विचार करा एकदा. हे म्हणजे कसं? काव्या, तू रेड रोज देऊन त्याला प्रपोज करतेस? आलो आम्ही. आलो. मॅड मुलगा.
सांगते, हल्लीच्या काळात कोण करतं ना चुलीवर स्वयंपाक. आमच्याकडे करतात हो. आमच्याकडे रोज चुलीवरचा स्वयंपाक लागतो. काय ग, चुलीवर स्वयंपाक करता येतो ना तुला? आई, मला नाही येत. पण तुम्ही शिकवाल ना? तुम्ही जे जे आणि जसं सांगाल ना ते सगळं करेन मी. आता हे माझंच घर होणार आहे ना. अगो हो, विचारतेस काय? तुझंच घर होणार आहे. आणि बरं का, आमची सुभद्रा ना सुगरण आहे बरं का. त्यामुळे रितेशच्या म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या सगळ्या आवडीनिवडी तिच्याकडनं शिकून घे. हो हो आई, शिकवाल ना मला? काय काय आवडतंय ह्यांना? खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि बाकी आमची भेट नाही झाली ना, तर मग तुम्हीच सांगा. अगो सांगेल सांगेल तुझी सासू, सगळं सांगेल. मायलेकाचं गुळपीठ आहे बर का. असतात बाई दोघांची काय काय गुपित. पण तुला एक सांगू का, यांच्या खास गोटामध्ये कसं शिरायचं ना, ते मात्र तुला बघायला लागेल. हा, आई, घ्याल ना मला तुमच्यात? घेईल हो. तुला त्यांच्यात घेईल सुभद्रा. तशी आमची सुभद्रा प्रेमळ आहे. उगीच का ती आईजींची लाडकी आहे काय सुभद्रा? बरोबर आहे ना? हो ना, म्हणजे माझ्याकडून पण काही चूक झाली तर आई सांभाळून घेतीलच मला. नाही, ते घेईलच ती, पण चुका होणारच नाहीत असा प्रयत्न कर. म्हणजे माझा आपला सल्ला बरं का तुला. आणि काय ना, कधी कधी खूपच महागात पडतं. अगं प्रणाली, बघतेस काय माझ्याकडे? पोह्यांवर खोबरं घाल. आम्ही लिंबू ठेवते. प्रणाली, तो ट्रे घेऊन बाहेर चल. मी जाऊ का? अगं नको, तू तुझ्या सासूशी गप्पा मारत बस. पोटात शिरायचंय ना त्यांच्या, मग मार गप्पा. हे सगळं थांबवायला हवं. रंजू, तुला मोठं व्हायचंय ना, मग एसीतून पहिले बाहेर पड, कष्ट कर. हा, हे घे, हे बॅनर घ्यायचे आणि बाहेर असं उभं राहायचं. कसं उभं राहायचं? हा, कष्ट करायचे. मी पण केले होते. जा. गोवा, शिर्डी, रत्नागिरी, नागपूर, महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे आमच्या बसेस जातात. हो दादा, दादा हे घ्या. हे बघा, आमच्या उत्तर ट्रॅव्हल्सच्या पूर्ण सगळीकडे आमच्या बसेस जातात. खूप चांगली सुविधा आहे. थँक्यू. बाळा, एक सांगू का ग? हो, सांगा ना. तू खूप गुणी आहेस. तुझ्यासारखी सून कोणालाही आवडेल ग. पण मला तुला एक सांगायचंय. काय?
रितेश, माझा मुलगा तो काय झालं आई? अगं रितेश मुंबईला गेलाय ना. काय चाललंय सासू सुनेचं हितगुज? आई ग देवा. अगं काय विचारते मी, काय चाललंय गप्पा? नाही, काही नाही. सासूबाई मला ह्यांच्याबद्दल काहीतरी खास सांगत होत्या. ते मुंबईला गेलेत ना त्याबद्दल. ऍक्च्युली मी असं रस्त्यावरचं खात नाही. आणि मला असं वाटलं होतं की आपण कुठल्या तरी मोठ्या दुकानात जाऊन बसून निवांत खाऊयात गुलाबजाम वगैरे. प्रेमासाठी काय काय करावं लागतंय. काय ग मुंबईचं काय? का फक्त लाडक्या सुनेला सांगायचंय? नाही, मी तिला हेच सांगत होते की रितेश मुंबईला गेलाय ना, त्यामुळे आज तुमची गाठभेट होऊ शकत नाहीये. कशाला हवी गाठभेट? आपण पसंत केली आहे ना, झालं मग. आणि कायमचा गेलाय का तू मुंबईला? येईल 2-3 दिवस, तेव्हा भेटेल. शिवाय लग्न पुढच्या आठवड्यात करायचं ठरतंय, नाहीतर त्यानंतर लग्नाचे मुहूर्त नाहीयेत. तेव्हा भेटीची काळजी करू नको. हा, सगळ्यांनी मुली लग्नाच्या तयारीला लागायचं. तुझे वडील ना तुला घेऊन जायला वाट बघतायत बघ. तुम्हाला उशीर होईल ना निघायला. चल. आईजी खरं सांगू का, हा, मला इथून जावंच वाटत नाहीये. हेच आपलं घर आहे असं वाटतंय. असंच वाटायला हवं. आवडलं मला. अगं आठवड्याचा तर प्रश्न आहे. आता तुझं रोज येणं जाणं चालू राहणार यानं त्या कारणाने. चल, सगळं सांगते तुला काय काय ठरलं ते. ऐक ये बाई ये. अरे देवा, ये. लेकरा, तुझ्या मनाविरुद्ध तुझ्या बाबतीतले निर्णय घेतात घरचे, आणि मी तुझी आई उघड्या डोळ्यांनी फक्त बघत बसले रे. काहीच करू शकत नाहीये मी. या मॅडम, यांच्या 2 तिकीट्स करायचे.
अरे रितेश कुठे आहे? आबा हॅलो. काही काम होतं का? नाही. थँक्यू. काय बाई सुभद्रा, मज्जा आहे तुझी. अगं नाना पाटलांची लेक तुझी सून होणार आहे. मातब्बर घराणं आहे अगदी. नाही नाही, तू किती नाही म्हण ग, पण ते तुझा मोठा मानपान करणार बघच. चांगले मिळाले तो व्याही. नाही तर आमचे व्याही सतत त्यांची रडकथा चालू. ते आता लाड होणार बघ, लाड. पण सुभद्राला कुठे आहे कौतुक? काय ग सुभद्रे, बरोबर बोलतेय ना मी? ती मुंबईची काव्या मोरे जेव्हा बघितली तेव्हा मोरासारखा पिसारा फुलवून नाचत होती, आणि आता कापायला निघालेल्या कोंबडीसारखी कुडूक झालीये. तुला पण जाणवते ना ग प्रतिमा? हो ना आईची, जाणवतंय ना. हो, ती नंदिनी हिला आवडली नसेल म्हणून होत नसेल आनंद. काय ग सुभद्रे, खरं ना? अगं सांग ना सगळं मोकळेपणाने. आईजी थोडीच बोलणार आहेत तुला. आता त्या काव्याच्या वेळेला तू कसं सगळंच आधी प्लॅनिंग केलं होतं, हो की नाही? हा, आता ते सगळं नंतर कळलं, पण तेव्हा तरी आईजी बोलल्या होत्या का तुला, नाही की नाही? नाही, खरंच तसं काही नाहीये. तसं काही नाही ना. तोंडावर दिसू दे आनंद. प्रणाली, चल त्या वाटीमध्ये आमरस भर बघू. भर 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 भर, मी तुला सांगते भर. अगं भर भर त्या वाटीमध्ये भर आमरस, म्हणजे ते प्यायल्यावर तरी तिची कळी खुलेल. दे वाटी दे. हे ग, अगं आमरसाने तोंड गोड होऊ दे, म्हणजे मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसेल. पी. मी नंतर पिते ना, सगळं आवरून झालं की पिते. नाही, हे सगळं तुलाच आवरायचंय, आम्ही कोणी नाही करणार. मला फक्त एवढंच बघायचंय, प्रतिमा सांगते ते खरं की खोटं. नाही म्हणजे तुला होणारी सून आवडली की नाही? अगं बोल ना, दातखिळ बसली का तुझी? आवडली ना सून की नाही? काय ग, ऐकायला येतंय ना?
चेहऱ्यावर आनंद दिसू दे की